कामठी विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी बोगस मतदार असल्याचा राहुल गांधींनी आरोप केला होता। त्यानंतर गदारोळ माजला होता आणि राजकारणसुद्धा रंगलेलं होतं। मात्र आज जेव्हा सर्वपक्षीय नेते निवडणूक आयोगाला भेटायला गेले त्या ठिकाणी जयंत पाटलांनी सुद्धा कामठीचा उल्लेख केला आणि त्या ठिकाणी कामठीचा एक नवीन प्रश्न त्यांनी उपस्थित केला, तो म्हणजे घर क्रमांक 0। घर क्रमांक 0वर जर आपण बघितलं तर माझ्या हातात वोटिंग लिस्ट आहे आणि या ठिकाणी मार्क केलेले जे आहे ते आपण पाहू शकतो की घर क्रमांक 0 दिलेला आहे। आता हा 0 असल्यामुळे आपण आता बेसा बेलतरुडी पिपळा नगरपंचायतच्या क्षेत्रामध्ये आहोत, जे कामठी विधानसभा क्षेत्रामध्ये येते। त्या ठिकाणी जर आपण हे 0 वाले घर जर बघायला गेलं तर 0 घर शोधायचं कसं, हा मोठा प्रश्न आहे। आणि त्यामुळे या ठिकाणी कुठलेही एक नावं जरी असले तरी घर क्रमांक 0 असल्यामुळे त्यांना शोधणं कठीण जात आहे। मात्र या ठिकाणी आपण जर दुसरा एक पॅटर्न जर आपण बघितला तर तो सुद्धा एक समोर येताना पाहायला मिळतो आणि तो आहे एने घर क्रमांक एने लिहिलेला आपण या एका घराचा शोध घेत इथपर्यंत पोहोचलो असता संगीता चव्हाण यांचं हे घर आहे आणि हे घर संगीता चव्हाण यांचं आहे। मात्र त्यांचा घर क्रमांक जो आहे तो आहे एने, जेव्हा की त्यांच्या मुलाचं नाव जे आहे ते घर क्रमांकावर दिलं आहे। तर काय सांगाल, तुमचा घर क्रमांक जो आहे एने दिसतो आहे ते? हो, असं मी यादीत जेव्हा माझं नाव शोधत होते तेव्हा माझा घर क्रमांक एने दाखवला आणि मी जेव्हा खूप सारे पेजेस माझ्या एरियातले बरेचसे लोक आहे ज्यांचा घर क्रमांक एनेच दाखवला आहे त्यांनी, मग मी असे बरेचसे पेजेस हुडकून काढले तर या प्रभाग क्रमांक 2 मतदार यादीमध्ये जवळजवळ 22 पेज ज्याच्यामध्ये त्या घर क्रमांक एने दाखवलेला आहे। मग आपण ते लोक मोजले तर 660 लोक जे आहे ते एने घर क्रमांकावर आहे। तर जसं माझं घर पण त्यांनी एने घर क्रमांकावर, प्लॉट नंबर काय आहे? 84 आहे। जेव्हा की माझं मुलाचं पण नाव आलं आहे मतदार यादीमध्ये, ते प्लॉट नंबर 84 बरोबर घेतलेलं आहे। म्हणजे मुलाचं नाव जे आहे ते प्लॉट नंबर 84 मध्ये आहे, मात्र त्यांच्या नावासमोर जर घर क्रमांक बघितला तर तो एने आहे। मग एने असल्याने कसं समजायचं, ही नेमकी टेक्निकल चूक आहे की नेमकं काय आहे, यामुळे अनेक शंकासुद्धा या ठिकाणी उपस्थित व्हायला लागलेल्या आहे। कॅमेरामॅन साई सुनील लगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।